मग आज भाविक भक्त महाराज 1000 बार म्हणले नाही तर मग भाविक भक्त ज्या टायमाला संभाजी महाराजाला बसायचं होतं त्या टायमाला भाविक भक्त का मेलेले होते का तेव्हाच येतच होती. आज पुढचा अधिकार त्यांच्या हातात आहे. ही गादी कशी चालत आज कुणाला कळत हे बोलायला नाही पाहिजे होतं का की बाबा समोर हा आत्ता तुम्ही बाजूला कुणी काय बोलताय समोर बोलायचं नाही तू अशी निंदा करणं चांगलं नाही. आलं ते लोक सांगितलेले होते तुम्ही मोर येऊन बोललं पाहिजे याला सांगितलं तुम्ही मोर येऊन बोललं पाहिजे तेवढ्याच लोकांची भाषणं झाली बाकी त्याला नाही कोणाला उठून गेली. मी एकच शब्द बोललो तुम्हाला 50 लोकांना दाखवलं कुठे ते आहे की गेला मी स्वतः तिला साक्षीदारी आम्हाला बोलून दिलं नाही. तुम्हाला किती पैसे दिले पैसे काय ना आम्ही तुम्हाला पैसे पोहोचले तर पैसे आमच्यासाठी शिवाजी आम्हाला का मिटिंग आहे म्हणून अजिबात माहित नाही. महादेव महाराजाची पुण्यतिथी आहे हे माहिती होती. आम्ही गाडाच्या पायथ्याशीच ही माहिती करायला पाहिजे लोकांना का नाही करायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं आम्हाला माहिती करावं असं वाटतं. ऐका आमच्यासाठी इथले लोक कमून आले एवढ्याच्या साईडच्या लोकांना गाडी भाड्याचे पैसे दिले इथले लोकांना माहित पण नाही. नारायणगड का कोणाची जागिरी नाही. आमच्यासाठी शिवाजी बाबा हे श्रद्धास्थान आहे आमचे ते दैवत आहेत. ऐका ना शिवाजी बाबा आमच्यासाठी दैवत आहेत. नारायणगड हा महाराष्ट्राची धाकटी पंढरी आहे. नारायणगडावर शिवाजी बाबांनी दिलेला आदेश हा महाराष्ट्राच्या जनतेला मान्य आहे. पण आज त्यांच्याच नात्यामधले का असं आमचं मत. काय पुढं आज गडावर काय आज गडावर पहिली पुण्यतिथी ठरलेली आता मागून बोलले तिथं बरेच लोक बोलले ना बोलायला काय मग आता ते. नमस्कार मी ओमकार आपण पाहताय प्रेस महाराष्ट्र न्यूज. मंडळी आत्ता जो व्हिडिओ आपण पाहिला तो व्हिडिओ आमचे सहकारी महाराष्ट्र प्राईमचे सहसंपादक यांनी काढलेला हा व्हिडिओ. खरं तर नारायणगड हा मनोज जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यानंतर फारच चर्चेत आला. म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रभर नाही तर जगभर व्याप्ती त्याची गेली. परंतु गेले 4 महिने झालं त्या गडावरती एक वाद चालू आहे. खरं तर मागील 4 महिन्यात बाबांनी उत्तराधिकारी म्हणून त्यांचे भाषे आणि संभाजी महाराज यांना बसवलं आणि त्यानंतर पंचक्रोशीत खळबळ उडाली. अर्थातच ही खळबळ का उडाली हे आपण जाणून घेऊया. खरं तर उत्तराधिकारी बसवताना जी पंचक्रोशी जी आजूबाजूचे जे 100 गावं आहेत किंवा 100हून अधिक गावं आहेत त्यांना जे बोलवलं गेलं पाहिजे होतं त्यांच्याशी जो सहभाग केला पाहिजे होता हा सहभाग न झाल्यामुळे खरं तर उत्तराधिकाऱ्याची नेमणूक झाली आणि त्या नेमणुकीनंतर गडावरती हा पसरलेला भयभत असा वाद आता समोर यायला लागला. अर्थातच तो दबक्या पावलानं हळूहळू तो समोर आला. नंतर नारायणगडांचे महंत शिवाजी महाराज यांनी परवा पत्रकार परिषद घेतली. अर्थातच महादेव बाबांची पुण्यतिथी त्यानिमित्त त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी हा वाद कसा झाला त्याची इन्स्टा स्टोरीज आम्हाला सांगितली. म्हणजे माध्यमांसमोर त्यांनी केलेला जो आरोप तो सत्य आहे का. खरं तर तो आरोप सत्य होऊ शकतो का हा प्रश्न आता जनता भयभीत होऊन विचारते. मुळात उत्तर अधिकारी म्हणून असलेला वाद त्यामध्ये 25 कोटीचं प्रकरण आलं कसं आणि त्या प्रकरणावरून तर हा वाद नाही झाला अशी चर्चा खरं तर पंचक्रोशीत होऊ लागली. मुळात पंचक्रोशी ही या गडाच्या सभोवताली पसरलेली सर्व गावं आहेत आणि त्या गावाचा न विचार करता खरं तर बाबांनी एक सर्वांजवळ जाता सर्वांचा अनुभव म्हणजे सर्वांना विचारून जर उत्तराधिकारी नेमला असता तर मला वाटते याला विरोध नसता झाला. पण बाबांनी त्यांच्या ट्रस्टी व त्यांच्या बॉडीला विचारून आणि त्यांच्या कोरा कागदावर सह्या घेऊन हा उत्तराधिकारी नेमण्यात आला. मुळात उत्तराधिकाऱ्याचा प्रश्न नाही आहे. उत्तराधिकाऱ्यावरती काहीतरी जबाबदारी आल्यानंतर उत्तराधिकाऱ्यांची भाषा
उत्तराधिकाऱ्याचं वागणं, उत्तराधिकाऱ्याचा असलेला रागीट स्वभाव यावरती कुठेतरी चर्चा सुरू झाली. खरं तर ही चर्चा व्हायला पाहिजे, कारण महंत हा संयमी माणूस असतो आणि संयमी माणसाने कधी संयम सोडून बोलायचं नसतं. आणि तोच राग, तोच एक त्यांचा असलेला रागीट स्वभाव हा परिसराला माहीत होता, कारण तेही याच परिसरातले होते. मग त्या परिसराने तो विषय खरं तर त्यांना नकोसा होता. खरं तर नारायणगडावरती उत्तराधिकारी नेमला गेला पाहिजे ही बाबाची भावना होती. पण उत्तराधिकारी नेमताना त्यांनी असं काही उत्तराधिकारी नेमायला पाहिजे होता. हा पंचक्रोशीतील माध्यमांसमोर आलेला विषय की बुवा आम्हाला सहवासात घेऊन जर तुम्ही उत्तराधिकारी नेमला असता, पंचक्रोशीला सहवासात घेऊन एक बैठक लावून जर उत्तराधिकारी नेमला असता तर आमचा त्याला विरोध नव्हता. मग उत्तराधिकारी हा कसा असावा त्याची काही उदाहरणं खरं तर पंचक्रोशीतील लोक देऊ लागले आणि तोच वाद पुढे चव्हाट्यावर आला. त्यानंतर गडावरती चालू असलेलं 25 कोटीचं काम जे स्वर्गीयवासी विनायकराव मेटे साहेबांनी आणलं आणि त्यांचा पाठपुरावा मनोज जरांगे पाटलांनी केला आणि ते 25 कोटीचं काम खरं तर गडावरती आलं. खरं तर बैराज गवते आणि जाधव सीए खरं तर ह्यांचा गडावरती असलेला विश्वास किंवा पंचक्रोशीत असलेला विश्वास आणि ते काम खरं तर 3 कोटीवरती फायनल झालं. म्हणजे गेवरांच्या गुत्तेदारांनी ते काम, मी गडांना 3 कोटी देतो म्हणून ते काम केलं. पण मुळात प्रश्न असा आहे की हा 3 कोटीचा वाद नसून हा गडावरती उत्तराधिकारी नेमण्याचा वाद आहे. गडावरती विकास कामं होतात त्यावरती कुणीही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आजपर्यंत मला तरी आठवलेलं नाही. कारण गड हा सर्वसामान्याची भूमी, इथे येणारा प्रत्येक जण गडासाठी काहीतरी योगदान देऊन जातो. खरं तर पाहिजे तेवढा विकास, पाहिजे तेवढा साधनं हे डेव्हलप झाली खरी, पण पुढचा वारसाचा हा वाद आता कुठपर्यंत चालू असणार हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे भेटत राहूया अशाच काही व्हिडिओसाठी. आपण ग्राउंड रिपोर्टसुद्धा करतोय. लवकरच भेटू अशा एक नवीन व्हिडिओसाठी.